नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असा धोतर परिधान करून दाखवणार आहे। तर लास्ट टाइम मी एक व्हिडिओ अपलोड केली होती, त्याच्यामध्ये महाराजांना मल्हारी टोपी कशी शिवायची हे डिटेलमध्ये सांगितलं होतं आणि त्याच व्हिडिओमध्ये महाराजांना शेला, कंबरपट्टा, धोतर या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला दाखवल्या होत्या। पूर्ण सेट वस्त्रांचा दाखवला होता आणि त्या वस्त्रांच्या सेटसाठी मला व्हॉट्सअपला खूप सारे मेसेज आले, खूप सारी इन्क्वायरी होती वस्त्राची। पण प्रत्येक जण हेच विचारत होता की धोतर कसा नेसवायचा, धोतर कसा नेसवायचा। तर धोतर नेसवायची व्हिडिओ जी आहे ती मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, पण सेम वस्त्र जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले की मल्हारी टोपीसोबत जो कलर होता ते कसे शिवलेले होते, कंबरपट्टा वगैरे कसा शिवलेला होता, हे जे वस्त्र आहेत ना, मी हेच वस्त्र आज महाराजांना परिधान करून दाखवणार आहे। म्हणजे ज्या ज्या ताईंना दादांना जे वस्त्र हवे होते, ज्यांना वस्त्र परिधान करायची खूप आवड आहे, त्यांच्यासाठी डिटेलमध्ये धोतर कसा नेसवायचा, शेला घालायचा, कंबरपट्टा, महाराजांना मल्हारी टोपी परिधान करायची, हे तुमच्यासोबत डिटेल मी जसं महाराजांना परिधान करते तसं मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण महाराजांना वस्त्र परिधान करायला सुरुवात करूया। चला, तर श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण वस्त्र परिधान करायला सुरुवात करूया। तर बघा, मल्हारी टोपी, शेला आणि धोतर, कंबरपट्टा ह्याचा जो फुल सेट मी तुम्हाला शिवून दाखवला, तर तेच वस्त्र मी इथे घेतलेले आहेत आणि महाराजांना तुम्हाला आता परिधान करून सुद्धा मी दाखवत आहे। तर बघा, ही मल्हारी टोपी आहे, त्याच्यानंतर हा कंबरपट्टा आहे, त्यानंतर हा शेला आहे महाराजांचा आणि हा आहे धोतर। तर धोतराचा हा जो कापड आहे तर बघा लांब आहे, अखंड कापड आहे, तो आता आपण महाराजांना परिधान करणार आहोत। आणि त्याचबरोबर मी टाचणी पिन सुद्धा घेतलेल्या आहेत। तर बघा, आपल्याला इथे टाचणी पिन सुद्धा लागणार आहेत आणि एक साडी पिन सुद्धा लागणार आहे। तर बघा, मी साडी पिन सुद्धा घेतलेला आहे आणि भरपूर अशा टाचणी पिन घेतलेल्या आहेत। तर आता स्टेप बाय स्टेप वस्त्र कसे परिधान करायचे हे मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिल्यांदा धोतर जो आहे तर एका साईडला त्याला लेस लावलेली आहे आणि एका साईडला फक्त फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे। तर लेसची जी बाजू आहे ना ती महाराजांच्या पायाच्या साईडला अशी खाली ठेवायची, ठीक आहे। आणि खाली ठेवल्याच्या नंतर हा जो टोक आहे, एक टोक जो आहे तिकडे आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीने ही लेस खालच्या बाजूला आली, त्यानंतर इथे आपल्याला अशा प्लेट्स मारून घ्यायच्या। एकदम सिंपल अशा 2-3 प्लेट्स येतात, तर प्लेट्स मारून घ्यायच्या। तर प्लेट्स मारून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला एक साडी पिन लावून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आतल्या बाजूने आपल्याला एक साडी पिन लावून घ्यायचा। हे बघा, साडी पिन लावून झाल्याच्या नंतर आता आपण हा जो पॅच आहे ना तो बरोबर महाराजांच्या मध्ये आपल्याला असं ठेवून घ्यायचा आहे। हे बघा, मधोमध ठेवून घेतल्याच्या नंतर हा जो टोक आहे तो बरोबर आपल्याला इथे असा फोल्ड करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा सारखा करून घ्यायचा आणि बरोबर ही महाराजांची मांडी आहे ना तिथे आपल्याला ह्या निऱ्या अशा घ्यायच्या आहेत फक्त, आणि हा जो मेन टोक आहे ना तो आपल्याला मागच्या बाजूने घालायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मागच्या बाजूने हा टोक आला ना की बरोबर ह्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या सारख्या करता येतात। हे बघा, अशा पद्धतीने हे मांडीच्या बरोबर आपल्याला लावून घ्यायचंय मांडीच्या ह्याच्याने, आणि ही जी किनार आहे ते अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायची। आणि आता हा अशा पद्धतीने करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक टाचणी पिन लावून घ्यायची आहे। हे बघा, तर ही टाचणी पिन मी इथे हा जो टोक आहे तो आणि ह्या ज्या निऱ्या आपण घेतलेल्या आहेत तो अशा पद्धतीने मी इथे जोडून घेते। हे बघा, व्यवस्थित असं हे प्लेट्स आपल्या आलेल्या आहेत। फक्त निऱ्या घ्यायच्या आणि त्या मागच्या साईडने घेऊन पुढे सरळ करून घ्यायच्या। हे बघा, जितकं पाहिजे तेवढं आपल्याला कापड घ्यायचं
आणि हा जो कापड आहे ना तो चंदेरी सिल्क मटेरियल आहे, त्यामुळे ना तो व्यवस्थित जसा आपण फोल्ड करणार ना तसा तो बसून जातो. आता बघा जी किनार लावलेली आहे आपण लेस लावलेली आहे ती सुद्धा एकदम व्यवस्थित उठून दिसते. तिला जशी आपण वळवू तशी ती वळून जाते. हे बघा अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने काढून घेतला. आता हा जो मागचा वाला जो टोक आहे तर हा टोक पुढच्या साईडला घ्यायचा आणि याच्या सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. हे बघा प्लेट्स मारून घेतल्या की मागच्या साईडने पुढे आणलं की महाराजांची जी ही वाली मांडी आहे ना त्याला सुद्धा आपल्याला अशा निऱ्या ज्या आहेत त्या सारख्या करून घ्यायच्या. असं हे सारखं करून घेतलं सारखं करून घेतलं की हा वाला जो टोक आहे तो मागच्या साईडला टाकून घ्यायचा. जो महाराजांचा हाताचा मधला जो गॅप आहे ना तिथूनच थोडंसं आतल्या बाजूने सरकवून घ्यायचं आणि हा टोक मागच्या बाजूला काढून घ्यायचा. हे बघा असं काढून घेतल्याच्या नंतर हा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे भाग. हा जो भाग आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा. व्यवस्थित अशा ज्या प्लेट्स आहेत ना त्या अशा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि इथे एक आपल्याला टाचणी पिन लावून द्यायची. सावकाश टाचणी पिन लावायची. अशा पद्धतीने हे आता हा जो एक्स्ट्राचा कापड राहिलेला आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित मागच्या बाजूने घ्यायचा. प्रत्येक गोष्ट आहे ना ही सारखी करून घ्यावी लागते, कारण आहे ना महाराज बसलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला हे वस्त्र त्यांना परिधान करायचे. आता मागच्या साईडने जो कापड राहिलाय तो सुद्धा ह्या हा जो कापड आपण फिरवून घेतला ना त्याच्यामध्ये तो घुसवून द्यायचा. हे बघा व्यवस्थित असं हे सेट करून झालेलं आहे. आता आपण शेला महाराजांना परिधान करूयात. तर बघा हा सुंदर असा शेला अशा पद्धतीने महाराजांना इथे परिधान करायचा आणि तिथे पण एक टाचणी पिन आपल्याला लावून द्यायची शेल्याला. शेला परिधान करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला कंबरपट्टा महाराजांना परिधान करायचा आहे. तर बघा हा जो कंबरपट्टा आहे तो बरोबर आपल्याला हा एक जो टोक आहे तो इकडनं महाराजांच्या हाताच्या इकडून मागच्या साईडला काढायचा आहे. आणि हा आपल्याला असा बांधायचा आहे मागच्या साईडला. व्यवस्थित असा हा बांधून झाल्याच्या नंतर हे बघा तुम्ही पाहिजे तर हे वरती पण काढू शकता, पण हे बांधल्याच्या वरती जर बांधलं ना शेल्याच्या वरती जर कंबरपट्टा बांधला ना तर तो एकदम उठावदार दिसतो आणि जर शेला वरती घेतला ना तर तो कंबरपट्टा व्यवस्थित दिसून येत नाही. तर आता ही सिंपल अशी माझी जी माळ आहे महाराजांसाठी तर ती महाराजांना मी परिधान करते. बघा असं पण आपण ठेवू शकतो म्हणजे ती माळ व्यवस्थित राहील. आणि आता जी मल्हारी टोपी आहे महाराजांची तर ती सुद्धा आपण त्यांना परिधान करूयात. खूप सुंदर असे वस्त्र महाराजांना परिधान करून झालेले आहेत
आता खूप छान अशी पूजा करते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर बघा परत एकदा सांगते, हा जो धोतर आहे ना तो व्यवस्थित असं फक्त प्लीट्स घेऊन आहे ना आपल्याला मागच्या साईडला टाकून द्यायचा आहे, तेवढंच करायचं। हा एक टोक घ्यायचा, मागच्या साईडून फिरवून हा एक टोक आणून मागच्या बाजूला परत एक फिरवून द्यायचा, कारण महाराजांची मूर्ती ही बसलेली आहे, आपल्याला जास्त काही याच्यामध्ये करता येत नाही, कारण निऱ्या वगैरे अशा घेऊन आपल्याला काही करता येत नाही। फक्त ही जी किनारी आहेत, किनारीचा जो भाग आहे ना तो हायलाइट करायचा आपल्याला, म्हणजे बाहेरच्या दिशेला काढून घ्यायचा आहे। आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत, जसं आपण जर धोतर परिधान केला आणि त्याच्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या मांडीवरती येतात, तशा महाराजांच्या 2 मांड्यांवरती आपल्याला ह्या निऱ्या काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त ही लेस हायलाइट करायची आहे आणि जो काय कापड उरलेला असेल तो मागच्या दिशेला टाकून घ्यायचा आहे। तर बघा सुंदर अशी महाराजांची पूजा झालेली आहे आणि आपण जे वस्त्र महाराजांना परिधान केले ते वस्त्र परिधान केल्याच्या नंतर महाराजांचं रूप जे आहे ते खूप सुंदर दिसत आहे, चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आहे, खूप प्रसन्न वाटत आहे, खूप छान वाटतंय। अशा रंगाचे उठावदार कलर जर आपण महाराजांना परिधान केले ना तर खूप सुंदर दिसतात आणि व्हाईट बेसमध्ये महाराजांची मूर्ती आहे, तर असे उठावदार कलर खरंच खूप छान दिसतात। आणि मल्हारी टोपी, शेला, धोतर, कंबरपट्टा महाराजांना अगदी उठून दिसत आहे। कंबरपट्टा दिसत नसला तरी एक साईडला बघा कंबरपट्ट्यामुळे अजून छान लुक येत आहे, खूप सुंदर वाटतोय आणि छान अशी पूजा झालेली आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा महाराजांना वस्त्र परिधान करू शकता। मूर्ती छोटी असू द्या मोठी असू द्या काही फरक पडत नाही, आपण जर महाराजांना वस्त्र परिधान करायचं ठरवलं तर ते अगदी सुंदर असे वस्त्र परिधान करून होतात। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि अशाच पद्धतीने खूप ताईंचे कमेंट होते, म्हणजे व्हॉट्सअपला त्यांनी मेसेज केले होते की आम्हाला मल्हारी टोपी तुम्ही जो सेट दाखवलाय तो हवा आहे, पण धोतर कसा नेसवायचा हे दाखवा। तर त्यांच्यासाठी ही डिटेल व्हिडिओ मी करत आहे, तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की धोतर आपण कसं परिधान करू शकतो। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि महाराजांना अशाच नवनवीन प्रकारचे वस्त्र सुद्धा तुम्ही परिधान करा, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे नवनवीन वस्त्र मी महाराजांना शिवत असते, परिधान करून दाखवत असते, तर ते सुद्धा त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, कंता टोपीच्या, मल्हारी टोपीच्या, खिडकी टोपीच्या खूप साऱ्या व्हिडिओज अपलोड केलेल्या आहेत। देवांचे अजून काही वस्त्र असतील ते सुद्धा अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।